नमस्कार. आस्था लर्न्स या आमच्या एज्युकेशन चॅनेलमध्ये सर्वांचं स्वागत. 2023 साली औरंगाबाद रेल्वे पोलीस भरतीसाठी जी परीक्षा झाली होती त्या परीक्षेतील गणित विषयाचा आपण अभ्यास करत आहोत आणि त्यातला दुसरा भाग आता आपण पाहणार आहोत. त्यातील पहिला प्रश्न, 8 सेमी बाजू असलेल्या घनाकृती खोक्यात 2 सेमी बाजू असलेली किती खोके मावतील? आता घनाकृती खोका आहे आणि दुसराही घनाकृतीच खोका आहे. मग त्याचे घनफळ काढताना मोठ्या घनाकृती ठोकळ्याचे घनफळ बरोबर बाजूचा घन याचं पण तेच येणार. म्हणजे बाजू 8 आहे, 8 गुणिले 8 गुणिले 8 भागिले 2 गुणिले 2 गुणिले 2 यांचा गुणाकार भागाकार केल्यास 4चा घन. म्हणजे इथं बेचोक 8 बेचोक 8 बेचोक 8 4चा घन आला. 4चा घन किती? 64. म्हणजे एकूण 64 खोके त्या मोठ्या खोक्यात मावतील. आता पुढचा प्रश्न, 6 मीटर लांबीची तार आहे, ती तार 24 ठिकाणी कापली असता समान लांबीचे किती तुकडे तयार होतील? हा महत्वाचा प्रश्न आहे आणि प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा असेल? मीटर मध्येच उत्तर विचारलेलं आहे. म्हणजे 24 ठिकाणी जर कापली असेल ती तार तर तिचे 25 तुकडे होतील. म्हणून 6 मीटर भागिले 25 करायचं. या ठिकाणी 6ला 25 न भाग जात नाही म्हणून 0 दिली, म्हणजे दशांश दिलं. आता 25 दुनी 50. आता उरले किती? 10. 10 वर 0 दिली, 100 झालं. 25 चौक 100 म्हणजे 0.24 मीटर लांबीचा प्रत्येक तुकडा असेल. एका वर्तुळाचा परिघ 176 सेंटीमीटर आहे, तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती असेल? आता परिघ दिला असता त्रिज्या काढायची किंवा व्यास काढायचा असेल तर सूत्र म्हणायचं. व्यास काढला तरी आधी चालतं. परिघ बरोबर पाय डी, म्हणजे पाय म्हणजे 22 सप्तमांश आणि डी म्हणजे व्यास. या ठिकाणी मांडलेला आहे. 176 परिघ बरोबर 22 सप्तमांश गुणिले डी. 176 हे 7 याला गुणिले होणार, 22 भागिले होणार. याप्रमाणे 176 गुणिले 7 भागिले 22. 22 एके 22, 22 अठ्ठे 176, 8 7 56 व्यास आला. त्याच्या निम्मी नेहमी त्रिज्या असते, म्हणजे त्रिज्या बरोबर 28 सेंटीमीटर. एका बाटलीत 250 मिली दूध आहे, तर 3.5 लिटर दुधामध्ये अशा किती बाटल्या भरतील? दूध 3.5 लिटर आहे, त्याचं मिली करायचं, म्हणजे 3500 मिली झाले. एकूण बाटल्या किती होतील? तर 3500 बरोबर प्रत्येक बाटलीतील दूध 250 यांचा भागाकार करायचा. 0 गुणिले 0. आता 25चा 25 एके 25, 25 एके 25 उरले 10, 25 चौक 100 म्हणजे 14 बाटल्या त्या 3.5 लिटरमध्ये भरतील. आता पुढचा प्रश्न बघा. एका रकमेचे 2 वर्षांचे सरळ व्याज व चक्रवाढ व्याज हे अनुक्रमे 800 व 836 रुपये आहे, तर व्याजाचा दर किती? दशादशी दर विचारलेला आहे. आता सरळ व्याज दिलेलं आहे ते 2 वर्षाचं आहे आणि चक्रवाढ व्याज आहे ते या व्याजावर आकारलेलं आहे. आता एक करायचं की 2 वर्षाचं सरळ व्याज 800 रुपये, म्हणजे एका वर्षाचे व्याज किती आहे? 400 रुपये. या 400 रुपये व्याजावरच आपल्याला 36 रुपये जादा मिळाले आहेत. हे चक्रवाढ व्याज आहे. म्हणजे 400 रुपयाला 36 रुपये व्याज, म्हणजे आपल्याला काढायचं आहे तर त्यासाठी ही सूत्र वापरायचं. व्याज गुणिले 100 भागिले मुद्दल गुणिले मुदत. व्याज आहे 36 गुणिले 100 भागिले मुद्दल 400 मांडायचे, म्हणजे यांचा गुणाकार भागाकार करायचा. 4 एके 4, 4 9 36 म्हणजे 9% व्याजाचा दर असेल. आता हे अपूर्णांक आहेत. 38/9, 33/8, 25/6, 29/7 यातील सर्वात लहान अपूर्णांक ओळखायचा. अशा उदाहरणांमध्ये म्हणजे छेद सारखा नाही किंवा अंश सारखे नाही, त्यांच्यामध्ये कमी जास्तपणा आहे, सगळे अंशाधिक आहेत, अशा वेळी काय करायचं? यांना 9ने भागायचे. आता एक मी 0 देतो, त्यामुळे काही बिघडत नाही. आता बघा
9 चौक 36 उरले 2, 9 दुनी 18 परत उरले 2, 422 आलं. याचं पण करूया. 8 चौक 32 उरले 1, 8 एके 8 उरले 2, 8 दुनी 16, 412. 3 अंकीपणे करायचं. 6 चौक 24 उरले 1, 6 एके 6 उरले 4, 6 6 36. याचं 7 चौक 28 उरले 1, 7 एके 7 उरले 3, 7 चौक 28. आता बघायचं 422, 412, 416, 414 यातील सर्वात लहान कोणती दिसते? 412. म्हणजेच 33/8 हा अपूर्णांक आहे, तो सर्वात लहान अपूर्णांक आहे. अशा पद्धतीने ही सोप्यातल्या सोप्या पद्धतीनं उत्तर आपल्याला काढता येते. एका संख्येचा 3/8 भाग बरोबर 21. तर ती संख्या कोणती? एक संख्या म्हणजे x म्हटलं तर तिचा 3/8 बरोबर 21 आहे. म्हणजे 21ला 8 न गुणायचे आणि 3 न भागायचे. 21 गुणिले 8 भागिले 3, 3 एके 3, 3 7 21, 7 8 56. ती संख्या बरोबर 56 असेल. आता 540चे 0.5% बरोबर किती? आता 540चं 5% करायचं आहे. या ठिकाणी बघायचं. आता इथं एक दशांशस्थळ आहे. 0 गेली 0 गेली 54 आणि 5 यांचा गुणाकार करायचा. 5 चौक 20, 2 ह्याचे आले 2, 5 5 25 आणि 2 27, 270. इथं एक दशांशस्थळ आहे आणि 10साठी 10 भागल्यानंतर आणखी एक दशांशस्थळ होणार. म्हणजे 2 टिंब 7 किंवा 2 टिंब 70 असे उत्तर असेल. म्हणजे पर्यायामध्ये 2 टिंब 7 असं आहे. हे उदाहरण पहा. 64,009 या संख्येचं वर्गमूळ काढायचं आहे आणि पर्याय दिलेले आहेत. आता 9 एकक स्थानी 3 त्रिक 9, 7 7 49, 3 त्रिक 9, 7 3 त्रिक 9. म्हणजे प्रत्येक पर्यायाच्या एकक स्थानी जे अंक आहे त्यांचा जर गुणाकार केला म्हणजे त्या एकक स्थानच्या अंकांचा वर्ग केला तर 9 येतं. त्यामुळं पर्याय आपल्याला बघायला चालत नाही. मग दुसरं काय करायचं? साधारणतः 64,009 ही कुणाच्या वर्गाच्या जवळ आहे बघायचं. तर 250चा वर्ग केला 25 25 625. म्हणजे 25चा वर्ग केला तर 625 आणि 0 डबल लिहिलं 62,500 आलं. म्हणजे आपण 64,000च्या जवळ आलेलो आहे. पहा आता 260चा वर्ग 67,600. म्हणजेच 250 ते 260च्या दरम्यानच याचे वर्गमूळ असेल. आणि असा पर्याय कुठं आहे? 250 ते 260 इथे आहे. म्हणून 253 हे उत्तर. समजा 2 पर्याय दिलेले असतील 250च्या म्हणजे 257 पण असेल तर ते 250 ते 260च्या दरम्यान येतं. मग काय करायचं? हा जो 62,500च्या जवळ आहे काय दिलेलं जे वर्गमूळ आहे ते 64,009 हे जे आहे ते 62,500च्या जवळ आहे का 67,600च्या जवळ बघायचं. 62,500च्या जवळ असेल तर 253. आणि जर 67,600च्या जवळ असेल तर 257 असं उत्तर येऊ शकतं. या ठिकाणी बाकीचं काय करायचं गरज नाही. तरीसुद्धा जर आपल्याला वर्गमूळ काढायचं असेल की 270 पकडून म्हणजे 253 पकडून तर 253ला 200 गुणायचं 50,600 आलं. मग 253ला 50 न गुणायचं 12,650 आणि 253ला 3 न गुणायचं म्हणजे 759. यांचा जर बेरीज केली तर 64,009 येतं. म्हणजे आपलं उत्तर 253 हे बरोबर आहे. 2 संख्यांचे गुणोत्तर 7:3 आहे तर त्यांच्यातील फरक 28 असल्यास त्या संख्या कोणत्या?
आता त्या संख्या पहिल्यांदा 7-3 प्रमाणात कुठे कुठे आहेत पाहूया. 49 आणि 21. 7-7 49, 3-7 21. म्हणजे इथं आहे 7-3 प्रमाणात. इथं 3-7 प्रमाणात आहेत. इथं 7-3चा काही संबंधच नाही. इथं 23 ही मूळ संख्या आहे, 31 ही मूळ संख्या आहे. त्यामुळे हे 2 पर्याय गेले आणि हा 3-7 येतं, म्हणजे हा हे पर्याय गेला. तर मग त्या संख्या 49 आणि 21 येणार, यांच्यातला फरक ही 28 आहे. असं तोंडी आपल्याला करता आलं पाहिजे. खालीलपैकी कोणत्या संख्येस 9ने निशेष भाग जातो? तर 9ने भाग जातो म्हणजे बेरीज 9च्या पटीत आली पाहिजे. इथं बेरीज 9च्या पटीत येणे शक्य नाही, कारण इथं 9च्या पटीत आहे. 4 आणि 3 7 आणि 3 10 बेरीज आली. 10 आणि 18 28 म्हणजे 9च्या पटीत नाही आहे. इथं पाहायचं, हेच अंक इथं आहेत, त्यामुळे हा पण पर्याय नाही आहे. आता यांची बेरीज करून बघा. ही 9च्या पटीतच आहे. 4 आणि 3 7 आणि 2 9 9 9 9 म्हणजे 27 बेरीज आली. 9च्या पटीत आहे, 9ने निशेष भाग जातो. चौथा पर्याय बघायची गरज नाही. आता या ठिकाणी एक संख्या आहे 15,45,972. या संख्येतील 4ची व 7च्या स्थानिक किमतीतील फरक किती विचारले. 4ची स्थानिक किंमत 45,972 म्हणजे 40,000 आली आणि 7ची स्थानिक किंमत 70 आली. यांच्यातली वजाबाकी केली तर 39,930 हा त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक असेल. आता या प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न पाहूया. एका शंकूची उंची 24 सेंटीमीटर आहे. त्याच्या पायाची त्रिज्या 6 सेंटीमीटर आहे. जर त्या शंकूचा गोळा बनवला, म्हणजे शंकू मातीच्या आकाराचा आहे असं समजा किंवा पिठाच्या आकाराचा, तर त्या गोळ्याची त्रिज्या किती असणार आहे? एक लक्षात घेतलं पाहिजे की शंकूचे जेवढे घनफळ आहे तेवढंच त्याचा गोळा बनवल्यामुळे त्याचंही घनफळ तेवढंच असणार आहे. आणि शंकूचा आकार हा असा असतो, हे तुम्हाला माहिती पाहिजे. हे पायाच्या ठिकाणी वर्तुळ तयार होतं, त्याची त्रिज्या इथं दिलेली आहे 6 सेंटीमीटर. आता शंकूचे घनफळ त्याचे सूत्र तुम्हाला माहितीच पाहिजे, तरच तुम्हाला गणित करता येईल. शंकूचे घनफळ बरोबर 1/3 गुणिले पाय गुणिले r स्क्वेअर गुणिले h. म्हणजेच 1/3 गुणिले पाय गुणिले r म्हणजे 6 दिलेला आहे. 6 गुणिले 24. आता या ठिकाणी 288 r स्क्वेअर असं केलं. म्हणजे काय केलं, आता याचा गुणाकार इथं करायचा. 3 1 3 3 2 6 12 गुणिले 24 यांचा गुणाकार केला तर 288 येतं. पाय तोपर्यंत तसंच ठेवलं. 288 पाय घन सेंटीमीटर उत्तर आलं. आता गोळ्याचे घनफळ ही तेवढंच येणार. किती येणार? 288 पाय घन सेंटीमीटर. आता हे पाय तसंच का ठेवलं? दशांश अपूर्णांकात पुढे आपल्याला जायचं नाही म्हणून. ते पाहूया आपण का, ते किती सोपं जातं ते. आता गोळ्याचे घनफळ किती आहे तेवढंच, म्हणजे 288 पाय बरोबर गोळ्याचे आता घनफळाचं सूत्र म्हणायचं 4/3 गुणिले पाय गुणिले आरचा घन. आर म्हणजे त्रिज्या. आता या ठिकाणी पाय आहे, या ठिकाणी पाय आहे, समान संख्येने गुणलेला आहे असं समजायचं आणि ते समान संख्या वजा केली किंवा काढून टाकली म्हणजे पाय निघून गेले. राहिले किती? 288 भागिले बरोबर 4/3 गुणिले r स्क्वेअर म्हणजे आरचा घन. म्हणजेच आरचा घन बरोबर 288 हे 3 भागिले आहे ते गुणिले होणार. गुणिले 3 भागिले 4 केल्यानंतर इथं भागाकार केला. 4 1 4 4 7 28 4 2 8 72 गुणिले 3 बरोबर 216 उत्तर आलं. आर घन बरोबर 216 म्हणजे 216 ही घन संख्या आहे आणि ती कुणाची आहे तर 6ची आहे. म्हणून 6 गुणिले 6 36 गुणिले 6 बरोबर 216 येतं. म्हणजेच त्या गोळ्याची त्रिज्या जी आहे ती 6 सेंटीमीटर आहे. अत्यंत महत्त्वाचं गणित आहे. 2 सूत्र आपल्याला माहिती पाहिजेत, शंकूच्या घनफळाचं आणि गोळ्याच्या घनफळाचं, तरच हे गणित सोडवता येईल. आणि अशा प्रकारची गणितं आपण सोडायची नाहीत म्हणजे ती सोडवायची
तरच आपलं मेरिट हे 1 ते 2 मार्कात लागत असतं हे त्याची तुम्हाला कल्पना आहे. अशी गणितंसुद्धा तुम्ही व्यवस्थित सोडवाल अशी आशा आहे. नक्कीच हे गणित आमचं तुम्हाला आवडलं असेल म्हणून लाईक करा, आमचं चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा की त्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची अशी उदाहरणे पाहायला मिळतील. जय हिंद.